नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत रवींद्रनाथ टागोर यांच्याबद्दल, ज्यांना गुरुदेव असेही संबोधले जाते। हे एक ब्रह्मोपंथीय चित्रकार, नाटककार, कादंबरीकार, बंगाली कवी व संगीतकार होते। 19व्या शतकाच्या उत्तरार्धात व 20व्या शतकाच्या प्रारंभी यांच्या कार्यामुळे बंगाली साहित्यात व बंगाली संगीतात एक आमूलाग्र बदल घडून आला। रवींद्रनाथ हे भारताचे व आशियातील पहिले नोबेल विजेते होते। बंगाली साहित्याची रवींद्रपूर्व व रवींद्रोत्तर अशी विभागणी करण्यात येते। यावरून बंगाली साहित्यावरील रवींद्रनाथांचा प्रभाव लक्षात यावा। कोलकात्याच्या जोराशंका ठाकूरबाडी येथे रवींद्रनाथ टागोर यांचा जन्म झाला। वडील देवेंद्रनाथ टागोर व आई शारदा देवी यांच्या 14 अपत्यांमध्ये रवींद्रनाथ हे 13वे होत। 11व्या वर्षी मुंज झाल्यावर रवींद्रनाथांनी वडिलांसोबत 14 फेब्रुवारी 1873 रोजी भारत भ्रमणार्थ कलकत्ता सोडले। या भ्रमंतीत त्यांनी विविध ठिकाणे पाहिली। वडिलांची शांतिनिकेतन येथील मालमत्ता, जेथे आज विश्वभारती विद्यापीठ आहे, अमृतसर व हिमालयातील थंड हवेचे ठिकाण डलहौसी इत्यादी। येथे रवींद्रनाथांनी विविध व्यक्तींची आत्मचरित्रे वाचली। इतिहास, खगोलशास्त्र, विज्ञान, कालिदासाचे काव्य व संस्कृत आदींचे अध्ययन केले। रवींद्रनाथांनी वयाच्या 8व्या वर्षी पहिली कविता लिहिली। वयाच्या 16व्या वर्षी त्यांनी भानुसिंह या टोपण नावाने बऱ्याचशा कविता लिहिल्या। शांतिनिकेतनची उभारणी, विस्तृत व उच्च दर्जाच्या साहित्याची निर्मिती व रवींद्र संगीताचे सृजन हे रवींद्रनाथांचे प्रमुख जीवनकार्य होय। रवींद्रनाथांनी रचलेली जनगण मन व आमार शोनार बांगला ह्या रचना अनुक्रमे भारत व बांगलादेशांची राष्ट्रगीते म्हणून स्वीकारण्यात आल्या आहेत। 2 राष्ट्रगीतांचे जनकत्व असलेले रवींद्रनाथ हे पृथ्वीवरील एकमेव कवी आहेत। पारंपरिक शिक्षण केवळ पोपटपंची शिकवते या विचारातून शांतिनिकेतनचा क्रांतिकारक प्रयोग त्यांनी राबवला। 1877 साली प्रकाशित झालेल्या रचनांमुळे रवींद्रनाथ प्रथम लोकांसमोर आले। याच काळात त्यांना संध्या संगीत 1882, बंगाली भाषेतील पहिली लघुकथा भिकारिणी व सुप्रसिद्ध कविता निर्झरे स्वप्नभंग आदी रचना रचल्या। 9 नोव्हेंबर 1883 रोजी मृणालिनी देवांशी विवाह केला। त्यांनी नंतर गल्पगुच्छ नावाचा 84 कथा असलेला 3 खंडी पुस्तक प्रकाशित केले। आवेग व विरोधाभास युक्त असे ग्रामीण बंगालचे सुरेख चित्र त्यांनी यात रवींद्रनाथांनी रेखाटले आहे। 1901 साली रवींद्रनाथ सियालदा सोडून शांतिनिकेतन येथे राहण्यास आले। एका आश्रमाची स्थापना करणे हा त्यांचा उद्देश होता। या आश्रमात त्यांनी एक प्रार्थनागृहाची, प्रयोगशील शाळेची, बाग बगीचा व ग्रंथालयाची स्थापना केली। नैवेद्य 1901 व खेया 1906 या रचना या काळात प्रकाशित झाल्या। 14 नोव्हेंबर 1913 रोजी स्वीडिश अकॅडमीचा नोबेल पुरस्कार प्राप्त झाल्याची बातमी रवींद्रनाथांना समजली। गीतांजली या रचनेबद्दल त्यांना हा पुरस्कार देण्यात आला होता। गीतांजलीचे भाषांतर स्वतः रवींद्रनाथांनीच केले होते। 1915 साली त्यांना ब्रिटिश सरकारने सर ही पदवी दिली। 1919च्या जालियनवाला बाग हत्याकांडानंतर त्यांनी ती सरकारला परत केली। जीवनाच्या शेवटच्या दशकात रवींद्रनाथ पूर्णपणे जनसन्मुख होते। त्यांची लोकप्रियता विशेषतः बंगालमध्ये शिखरावर होती। अखेरच्या काळात विज्ञानात रवींद्रनाथांनी रस घेतला। त्यातूनच त्यांच्या विश्वपरिचय या निबंधाची निर्मिती झाली। जीवशास्त्र, भौतिकी व खगोलशास्त्रात त्यांनी केलेला अभ्यासाचा प्रभाव त्यांच्या कवितेवरही जाणवतो। त्यांच्या कवितेतून झळकणारा निसर्गवाद हा त्यांना वैज्ञानिक नियमांप्रती असलेला त्यांचा आदर अधोरेखित करतो। 7 ऑगस्ट 1941 रोजी रवींद्रनाथांचा कोलकात्याच्या त्यांच्या वडिलोपार्जित जोरशंका ठाकूरबाडी येथे मृत्यू झाला।